तुम्ही शिक्षकी व्यवसायाकडे कसे वळलात आणि तो तुमचा ध्यास कसा बनला? पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात जातेगाव नावाचं गाव आहे. खेडेगाव आहे. तिथं जन्म आणि तिथंच बालपण गेलं. तिथंच माझी प्राथमिक शाळा तिथंच झाली. माझे एक गुरुजी होते, झेंडे गुरुजी नावाचे. माझे खूप आवडते गुरुजी. आणि त्यांच्याकडे पाहून, त्यांचं जीवन पाहून आणि त्यांच्या जीवनातला आनंद पाहून मी ठरवलं होतं मला शिक्षक व्हायचं. अरे वा! बरं, आणि तेव्हा तुम्ही किती वयाचे असाल साधारण? मला 7वी पर्यंत होते ते. हां. पण त्यानंतर बऱ्याचशा वेगळ्या वाटा असताना, संधी असताना मी त्या सगळ्या सोडून मी शिक्षक होण्यासाठी गेलो. शिक्षक म्हणून तुमचा पहिला दिवस तुम्हाला आठवतोय? हा पहिला दिवस माझाही पहिला दिवस होता आणि शाळेचा पण पहिला दिवस होता तो. बरं. ती एक नवीनच उघडलेली शाळा माझ्या ताब्यात मला मिळाली होती. एक घर होतं आणि त्या घराची ओसरी होती आणि त्या ओसरीमध्ये ती शाळा भरली होती. बरं. कदाचित पहिला दिवस होता म्हणून ओसरीत भरली होती. त्यानंतर लगेचच आम्ही गोठ्यात गेलो आणि गोठा समजा शेणकूर केलेलं नसेल, शेण गोमूत्र असेल तर मग आम्ही झाडाखाली असायचो चिंचेच्या. बरं. पण पहिल्या दिवशी गेल्यानंतर विशेष आठवण म्हणून सांगतो की त्या दिवशी मला कळलं की आजपर्यंत जे शिकलो ते इथं काही कामाचं नाही. ते जर काही कामाचं नाही तर मग नव्याने शिकायला सुरुवात केली पाहिजे असं वाटलं. आणि शिक्षक म्हणून त्या दिवशी शिक्षण सुरू झालं. आणि कुठला धडा पहिल्यांदा शिकलात? म्हणजे मला जे घडवलं ज्यांनी शिक्षक म्हणून, ती होती समोरची मुलं. रोज धडे द्यायची मला. आणि असे खूप सारे धडे असतात त्यांच्याकडं. आपण विनाकारण म्हणतो की आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो. खरं पाहिलं तर विद्यार्थ्यांना संधी दिली तर ते आपल्यासारखे खूप शिक्षक घडवतील. माझ्याकडून मी ती संधी कायमस्वरूपी मुलांना देत गेलो. त्यांच्याकडे खूप सारे मेसेज असतात आपल्याला देण्यासाठी. गरज असते ते मेसेज पकडणाऱ्या चांगल्या रिशिवरची. आनंद नावाचा मुलगा होता एक, तुमचंच नावकरी. मी गणित शिकवत होतो एक दिवस आणि गणित शिकवताना मी बाकीच्या मुलांना ते लक्षात येत होतं पण आनंदच्या लक्षात बसत नव्हतं ते. मी एकदा दोनदा तीनदा सांगितलं आणि कितीही ठरवलं तरी ते शेवट मूळ स्वभावावर जातो माणूस, तसं थोडंसं ओरडलो त्याच्यावर. तिथं सिद्धी म्हणून एक मुलगी होती. तिने पुढचा सगळा बाका प्रसंग ओळखून मला म्हणले, तुम्ही थांबा, तुम्ही पुढचं शिकवा. हे जे याला येत नाही मी याला शिकवेल, उद्या येईल त्याला. बरं. मला पण हसायला आली होती त्यावेळेस. पण धक्का दुसऱ्या दिवशी बसला होता की दुसऱ्या दिवशी आनंदला हे सगळं येत होतं. मी त्याला विचारलं कुणी शिकवलं? मला सिद्धीने. शिक्षकापेक्षा मुलांकडून चांगली शिकतात. आणि त्यातून आमची जी एक मूळ संकल्पना आहे आमच्या शाळा विकासाची, त्याला आम्ही विषय मित्र म्हणतो. विषय मित्र म्हणजे काय असते ती? ज्यांनी वयाने म्हणा किंवा त्याच्या प्रभुत्वाने म्हणा स्वतःला सिद्ध केलंय आणि ती सिद्धता सगळ्यांनी मान्य केली, अशी मुलं असतात ती की जी शिक्षकाला पॅरलल यंत्रणा म्हणून काम करतात. वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षक शिकवतो, सगळी मुलं समोर बसलेले असतात, शिक्षक शिकवतो आणि शिक्षक शिकवल्यानंतर विचारतो समजलं का, कायमचा प्रश्न येतो. तर मुलं पण हो म्हणतात सरावाने. मुलांनी हो म्हटलं की शिक्षक पण आम्ही खुश होतो, पुढचं शिकवायला सुरुवात करतो. पण बऱ्याच मुलांना समजलेलं नसतं. पण शिक्षकाला कसं विचारायचं, त्यांना राग येईल, बाकीचे हसतील, संकोच असतो, बोजा वाढत जातो. मुख्य प्रवाहापासून ही मुलं बाजूला जात राहतात आणि मग कधीतरी आम्हाला साक्षात्कार होतो आणि आम्ही त्यांना अप्रगत म्हणतो. तिथं जर शिक्षकांनी त्याच्याकडं अधिक पाहिलं असतं, पण तशी त्याचं शेड्यूलमध्ये नाही आहे तेवढा वेळ. कारण आपण ज्याला पूर्वी एक पाठी, द्विपाठी, घनपाठी म्हणायचो, तो कदाचित तो प्रकार आहे. कुणी अप्रगत कुणी हुशार हा भाग नाही आहे फारसा. त्याला कदाचित एकदा दोनदा ते समजून सांगितलं असतं तर तो ह्यांच्याबरोबरच असता. पण अशी काही पॅरलल यंत्रणा उभी करता येईल का शाळेतच? मग मी त्या मुलांची यंत्रणा उभी केली की आपल्यापेक्षा यांना चांगलं कळतंय, त्यांना भाषा माहीत असते, त्यांना दुखणी माहीत असतात. त्या प्रकारातून ती विषय मित्र जी संकल्पना आहे ती उभी राहिली. आणि ती संकल्पना म्हणजे आज पण जे 8-10 महिन्यामध्ये जालिंदरनगरची शाळा मी उभी करू शकलो. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं फार सोपं असतं, गुणवत्ता उभी करणं एवढं सोपं नाही. पण ह्या 8-10 महिन्यामध्ये ती
आंतरराष्ट्रीय दर्जाची म्हणता येईल असं जर एक पुन्हा शाळा उभी राहत असेल शून्यातून, तर याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाबळेवाडीमध्ये डेव्हलप झाल्या होत्या, अशा खूप साऱ्या गोष्टी. मग एक सकू नावाची मुलगी होती, ती दुसरीत असायची, मी चौथीपर्यंत एकटाच शिक्षक होतो. हे गर्दरेवाडीची गोष्ट. आणि मी चौथीचं शिकवलं आणि त्याच्यावरचे प्रश्न विचारले की चौथीची मुलं कधी कधी गप्प बसायची आणि सकू सगळे गप्प झाले की सकू म्हणायची मी सांगू का, सकू ही अनाथ मुलगी होती, मामाच्या इकडं राहत होती. पाहिलं तिच्याकडे तर असं वाटायचं पण नाही हिला काही, हिचं लक्ष आहे का नाही, हिला समजत असेल का नाही. पण सकू मी सांगू का म्हणायची आणि सकू उत्तर पण बरोबर द्यायची. त्या दिवशी कळलं वर्ग विषय ह्या सगळ्या भिंती कृत्रिम आहेत, याची आवश्यकता नाही. ज्याचा जसा वेग, ज्याची जशी गती, ज्याचं जसं स्ट्रेंथ, त्याच्यानुसार त्याला पुढं जायची संधी पाहिजे. बरं, मग आम्ही शाळेमध्ये ह्या सगळ्या भिंती पाडल्या. आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा म्हणजे काय? आणि वाबळेवाडीमध्ये तुम्ही जे सलग 10 वर्ष तुम्हाला तिथं काम करायला मिळालं, तर या 10 वर्षाच्या प्रवासात तुम्ही या दर्जाचे कोणते कोणते निकष पूर्ण केले बरं? आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा अशी याला विशेष कोणती व्याख्या नाही आहे. पण आपण जर असं पाहिलं की एक प्रगत देश आपण ज्यांना म्हणतो, त्या प्रगत देशांमध्ये त्यांच्या मुलांसाठी त्यांनी कशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था उभी केलेली आहे. म्हणजे अगदी बाकीच्या देशांमधूनच सगळं घेतलं पाहिजे का, तर विचार एक असतो, त्याच्यासाठी प्रोसेसेस कदाचित वेगवेगळे असतील. आपल्याकडे प्राचीन खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्याला आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचं म्हणून युनिक येते आपल्याकडं आणि जगमान्य आहे. ह्याही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील होऊ शकतात. उद्याचा विचार केला एक 20-25 वर्षानंतरची, ही 20 वर्षानंतर ही मुलं जगाच्या मार्केटमध्ये येणार आहेत. म्हणजे आज स्पर्धा कदाचित इथल्या इथं आहे, उद्या ती शहरात आणि आपल्यात आता सुरू झालेली, कदाचित ती ही देशादेशांमध्ये मुलांची स्पर्धेचे स्वरूप जाऊ शकतं कदाचित. त्यावेळेस त्यांना असं वाटायला नको की आपण नेमकं काय केलंय, आपली शाळेने आपल्याला नेमकं काय दिलं. त्यावेळेस असं वाटायला नको त्यांना की मी पण काहीतरी चांगलं करून दाखवलं असतं, पण मी सरकारी शाळेत शिकलो, असा न्यूनगंड त्यांच्या मनात निर्माण नाही झाला पाहिजे. आणि तो न्यूनगंड जगातल्या कुठल्याही देशातल्या कोणत्याही मुलांसमोर स्वतःला सिद्ध त्यांनी त्या परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन सक्षमपणाने उभा राहायला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी उपलब्ध असल्या पाहिजे. ती आंतरराष्ट्रीय ती शाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा. बरं, मला सांगा की तुम्ही मगाशी भिंती तोडण्याबद्दल बोललात की वाबळेवाडीतली मुलं ही आवडेल त्या वर्गात बसून आवडेल तो विषय शिकायला लागली. हे काय काय झालं? सुरुवातीला आम्ही असं केलं की हा जो अभ्यासक्रम आहे आपला, हे सगळे प्रयोग करायचे तर कुणीतरी विचारणारं असतं. व्यवस्था म्हणजे जिथं प्रयोग असतील तिथं व्यवस्था फार सावध असते. हो, जिथे प्रयोग असतात तिथे व्यवस्था जरा जास्तच सावध होते. जास्तच सावध असते. अशा ठिकाणी त्या व्यवस्थेला पण आम्हाला सांगायला पाहिजे की आम्ही जर बाकीचं 16 विषयांमध्ये जायला लागलो तर पुस्तकाचं काय झालं हे विचारलं जाणार आहे आम्हाला. आम्ही त्याचा विचार केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही तिथं 2 शिक्षक होतो वाबळेवाडीला, मी आणि एकनाथ खैरे, आणि हळूहळू तिथलं नाव होत गेलं, लोकांचा ओढा वाढत गेला, मुलं वाढत गेली. आणि 2-3 वर्षामध्ये एक सिच्युएशन अशी आली की ज्यावेळेस सुरुवातीला 32 मुलं होती, त्यानंतर आमच्याकडे 289 मुलं झाली आणि मी शिक्षक 2च होतो. मी एकनाथला म्हणलं ही संधी समजायची आणि मोठी शाळा पण कमी शिक्षकांनी कशी चालवायची असते हे आपण उभं करू. आम्ही विषय दोघांकडे सेपरेट करून घेतले. एकनाथ भाषा आणि समाजशास्त्र शिकवायचा, मी विज्ञान, गणित आणि भूगोल शिकवायचो. नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा सगळा जो अभ्यासक्रम आहे प्रत्येक वर्गाचा जर विचार करत गेलो, कारण 1 ते 7 मी शिकवत होतो, मग त्या विषय वाईज माझ्या लक्षात आलं की अरे हे तर सगळं एकच आहे, फक्त याची डेप्थ वाढत गेलेली. आपण विनाकारण वेगवेगळं शिकवतोय, आपला पण वेळ घालवतोय, मुलांचा पण वेळ घालवतोय. हे असं नाही आहे की तिसरीच्या मुलाला तिसरीला आहे म्हणजे एवढं शिकवलं पाहिजे आणि याच्या पुढे शिकवलं तर त्याला एक अक्षर पण कळणार नाही. सकू उदाहरण होतीच त्याच्यासाठी. मग याची आम्ही प्रत्येक विषयाची एक जिस्ट असं एक तयार केलं आणि मग एका ठिकाणी बसून सगळेजण शिकायला लागलो एक विषय. नंतर एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक विषय पण वेगळा नसतो. जसं वर्गांच्या भिंती पाळल्या, विषयांचं पण लक्षात आलं. विज्ञान आहे तर तिथं भाषा आहेच, तिथं गणित आहेच, तिथं भूगोल असतोच, जिथं भूगोल असतो तिथं इतिहास असतोच. मग ह्या सगळ्याचं इंटिग्रेशन होईल का?
आम्ही आमच्या अभ्यासक्रमाची मांडणी केली सुरुवातीला स्टेट बोर्डच्या. त्याचं एक स्ट्रक्चर तयार केलं आमच्या याच्यानुसार, गरजेनुसार. नंतर CBSEचा ICSEमध्ये आणखी काय काय वेगळं असतं की ज्या गोष्टीमुळं आमची मुलं स्टेट बोर्डचे आणि ते फार लागून गेले CBSEचे असं म्हटलं जातं, ते पण आम्ही सगळं त्याच्यामध्ये घेतलं. बरं. फार फार उरलेलं नव्हतं काय, पण आम्ही मिळवलं त्याच्यामध्ये. आणि ज्या गोष्टी कुठल्याच अभ्यासक्रमात नाहीत पण सद्यस्थितीला चालू आहेत अशा पण काही गोष्टी त्याच्यामध्ये आणल्या. आणि त्याचं एक लाईन तयार केली, अशी साखळी तयार केली. आमची एक गोष्ट त्यावेळेस लक्षात आली की विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो तो फक्त अभ्यासक्रमातल्या विस्कळीतपणामुळे येतो. जर आपण असं पाहिलं किंवा अगदी आपण स्पिरिच्युअली पाहूयात, आपण असं म्हणतो की एक काहीतरी बीज होतं आणि त्याच्यापासून विश्वाची निर्मिती बोललं जातं. किंवा आपण असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की ते एक तत्व आहे आणि त्याच्यापासून ही सगळी निर्मिती झालेली. मग अभ्यासक्रमात त्याचं रिफ्लेक्शन कुठं आहे? अभ्यासक्रमामध्ये तर सगळा गोंधळ आहे. मग ती साखळी ज्यावेळेस तयार होईल किंवा साखळी जरी नाही तयार झाली पण एक बिंदू आहे सूर्यासारखा आणि त्याची किरणं विस्तारलेली आहेत. आपल्याला ज्यावेळेस वाटतं त्यावेळेस आपण त्या केंद्रबिंदूवर येऊ शकतो का? तर अशा पद्धतीचं त्या अभ्यासक्रमाची रचना पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर तुम्ही तुमच्या शाळेसाठी एक वेगळा नकाशा तयार केला, जी बरोबर? जी. आणि तो नकाशा हा कप्प्या कप्प्यांचा नकाशा नव्हता, तर एका बिंदूला दुसरा बिंदू जोडत जोडत जाणारा होता. हो. आणि त्याचबरोबर जशी वलय विस्तारत जातात अशा प्रकारचा होता. तशा प्रकारचा होता तो. हा. आणि हे ज्यावेळेस अशा पद्धतीने हे मुलांसमोर आम्ही द्यायला लागलो, आमच्या लक्षात आलं की जसं लहानपणी आजी गोष्ट सांगते आणि ती फार आज पण लक्षात असते इतक्या वर्षानंतर. आम्ही शिकवलेलं परीक्षेपर्यंत पण लक्षात नाही राहत. याला कारण ती सांगण्याची पद्धत, ती सिच्युएशन आणि ते मांडणी त्याची किंवा ते स्ट्रक्चर. TVच्या मालिका जशा आज संपवताना उद्याचं थोडं दाखवलं जातं, उद्याचं सुरू करताना आजचं थोडं सांगितलं जातं आणि ते जोडून घेतलं जातं एकमेकाला. तशा प्रकारे आपल्याला काही करता येईल का? मग आम्ही तसं केलं आणि याचा खूप चांगला परिणाम आमच्या लक्षात आला. आणि मग विषयांच्या पण भिंती गेल्या. बरं. मग आम्ही आमच्या शाळेमध्ये जे काही चालायचं, ज्याला आपण आनंद सोहळा म्हणतो, तशा पद्धतीचं ते सगळं वातावरण असायचं. बरं. आणि ह्या सगळ्या स्ट्रक्चरमुळं आमच्या अभ्यासक्रमाची म्हणजे अभ्यासक्रम आमचा साधारण 3 महिन्यामध्ये आमचा संपून जायचा. म्हणजे आता आम्हाला व्यवस्थेची काही अडचण राहिली नव्हती. अभ्यासक्रम म्हणजे पूर्ण व्यवस्थेला जे केला हवं ते तुम्ही दिलेलं आहे. दिलेलं आहे. आणि ती मुलांमधून त्याचं हे पण म्हणजे आम्ही संपवलं नाही, तो मुलांकडून संपलाय. मग व्यवस्थेचं आम्हाला काही राहिलं नव्हतं. मग आम्ही प्रयोग करायला मोकळे झालो होतो. बरं. आणि मग खूप साऱ्या गोष्टी ज्या आवश्यक आहेत, हा. आपण जे हे सूत्र आहे आजचं, उद्याचा उज्ज्वल भारत, त्याच्यासाठीचं ते मनुष्यबळ आहे. मग ते टेक्निकली पण परफेक्ट पाहिजे, ते मानसिक पण सक्षम पाहिजे. मग त्यासाठी आम्हाला काय काय करता येईल, या सगळ्या गोष्टी आम्ही आमचा स्वातंत्र्याचा फायदा घेतला आणि आम्ही केलं. प्रश्न असा की जे तुमचे विषय मित्र म्हणून म्हणजे जी शिकवणारी मुलं होती ती जास्तीचं काय शिकली आणि त्यांच्याकडून जी मुलं शिकत होती ती जास्तीचं काय शिकली? शिकवायचं म्हटल्यानंतर स्वतः फार परिपूर्ण व्हावं लागतं. बरोबर. आपण म्हणतो की मुलं जबाबदार आहेत नाहीत, वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं. माझं असं मत आहे की जबाबदारी दिली तर मूल जबाबदार होतं. ती जबाबदारी या विषय मित्राच्या निमित्ताने त्याच्यावर आम्ही देत होतो. एकमेकांशी स्पर्धा करायची नाही आपल्याला, एकमेकांच्या मदतीने प्रगती करायची. हे लहान वयापासून त्यांच्या डोक्यात बसतं. आमच्या शिकण्याच्या 4 स्टेजेस होत्या. पहिली स्टेज स्वतः शिकणं आणि 2 नंबरला ही स्टेज होती मित्रांच्या मदतीने शिकणं. तर 3 आणि 4 सांगून जातो. तिसरी होती तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं आणि चौथी स्टेज मग उरलंच काही 10-5% तर शिक्षकाच्या मदतीने शिकणं. पहिल्या स्टेजमध्ये आमचं खूप सारं काम व्हायचं स्वतः शिकण्याच्या लेवलवर. मला असं वाटतं की कोणी शिकवल्यानंतर विद्यार्थी शिकतो का नाही शिकतो हे सुद्धा स्वतः शिकण्याची इच्छा असेल तरच शिकतो. स्वतः शिकण्याची जी इच्छा आहे त्याची ही इच्छा किंवा ती प्रेरणा त्याला देणं, त्याला शिकतं करणं. मग त्या स्वतः शिकण्याच्या प्रेरणेतून तो खूप काही शिकून जातो. याच्यामुळं झालं काय, एकमेकांच्या मदतीनं
की एकमेकांच्या सहकार्याने आपण आपल्या जीवनात प्रगती करू शकतो आणि ती तशीच करायची असते. हे प्रॅक्टिकली लहानपणापासून त्यांच्या आयुष्यामध्ये आलं. हम्म. मी आपल्याला सांगेल याचा परिणाम काय झाला. वाबळेवाडीच्या, आता माझ्याबरोबर वाबळेवाडीचे काही ग्रामस्थ पण इथं आलेले आहेत. वाबळेवाडीची मुलं, मी तिथं 9-10 वर्ष होतो. एक सिंगल असं घटना कधी घडली नाही की कुणीतरी 2 मुलांची भांडणं झालेत आणि ते विषय आमच्यापर्यंत आलाय. कारण तो प्रकारच बाजूला पडला. बरं. तो द्वेष आणि ती स्पर्धा राहिलीच नाही, ईर्ष्या राहिलीच नाही. इथं सहकार्य आले, एकमेकांना मदत करण्याची भावना आली, एकमेकांना बरोबर घेऊन जाण्याची भावना आलेली. मग जर त्यांच्या आयुष्यातली पहिली 13-14 वर्ष जी आहेत त्याच्यामध्ये जर ही कधीच एकमेकांशी भांडली नाही, त्यांच्या पुढच्या आयुष्यात सुद्धा तशी चुकीचं काही करणार नाहीत, कुणाशी भांडणार नाहीत किंवा वाद विसंवाद द्वेष या गोष्टींपासून बाजूला जाते. तुम्ही आत्ता म्हणालात की आत्ता सुद्धा बाबळेवाडीतले काही ग्रामस्थ तुमच्या सोबत आले आहेत. तुम्हाला असं काही लोकांना हिप्नोटाईज वगैरे करता येतं का काय? म्हणजे कारण हे जिथं जातात तिकडं त्यांना लोकवर्गणीतून शाळेसाठी जागा मिळते. ते जिकडे जातात तिकडे तिकडचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक हे त्यांना मदत करतात. ते आता त्या शाळेत नाही आहेत तरी सुद्धा तिकडचे लोक त्यांच्या बरोबर येतात. कशातून हा सगळा लोकसहभाग सुरू होतो? सरकारी शाळेत जी मुलं पाठवली जातात या ठळकपणे 2च कारणं त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येणारी 2 कारणं आहेत. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता चांगली झाली पाहिजे ही एक अपेक्षा असते पालकांची. दुसरी अपेक्षा असते की माणूस म्हणून त्यांची जडणघडण चांगली झाली पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टींच्यावर जर समाधानकारक काम होत असेल तर ती लोक त्या शाळेसाठी काहीही करायला तयार होतात. मग हे वाबळेवाडीमध्ये घडलं, पण कदाचित असं झालं असतं की वाबळेवाडी हा अपवाद आहे, वाबळेवाडी हा अपघात आहे, असं पण झालं असतं. पुन्हा जालिंदरनगरमध्ये पण तेच घडलं. वाबळेवाडीच्या लोकांनी आम्हाला शाळा बांधायची होती, त्यावेळेस जागा आम्हाला कमी पडत होती, तर ती 1.5 एकर जागा 5-6 कोटी रुपयांची होईल कदाचित. तर ती सगळी जागा त्यांनी शाळेला बक्षीसपत्र करून टाकली. अगोदर जातेगावमध्ये पण 5 एकर दिली होती, गर्दरेवाडीमध्ये तिथं पण जवळपास 2-2.5 एकर दिली होती. आता जालिंदरनगरमध्ये गेलो आणि तिथं मला लोकांनी सांगितलं की गुरुजी आम्हाला आमची शाळा वाबळेवाडीसारखी करायची, होऊ शकते का? म्हणलं वाबळेवाडी हे लोकसहभागाचं मॉडेल आहे, तुमची इच्छा असेल तर होईल. म्हणजे आमची कुठली तयारी? मग तिथं सांगितलं की आपल्याला भविष्याचा पुढचा विचार करून 10-15 वर्षाचा आपल्याला इथं अशी जागा उपलब्ध केली पाहिजे. वाबळेवाडीमध्ये तरी आम्ही 1-2 दिवस चर्चा केली होती 1.5 एकर जागा घ्यायला. जालिंदरनगरमध्ये 1.5 मिनिट सुद्धा लागला नाही, ते म्हणले लगेच दिली. एका पद्धतीनं तुम्ही हे विनोबांनी मिळवलं तसं भूदानच मिळवतात शाळेसाठी, नाही का? आता हे सगळं तुम्ही लोकसहभाग एका बाजूने खूप चांगला मिळत गेला, विद्यार्थ्यांचा सहभाग खूप चांगला मिळत गेला, पण आता थोडंसं वाटेतल्या काट्यांकडे येऊया. तर हे काटे पसरवणं हाही भाग असतो. तर अडचणी काय काय आल्या? अडचणीची बाजू हीच झाली की व्यवस्थेमधून आपल्याला अपेक्षा असते की त्यांनी पालकांच्या पण 2 पावलं पुढं राहिलं पाहिजे. पालक उभे राहिले किंवा पालकांना उभं राहावं लागलं हेच व्यवस्थेचं अपयश. कुणी फुकट काही उभं करून दिलं तर त्याच्यात इतका जिव्हाळा नसतो. तुम्ही सांगितलं की वाबळेवाडीची लोक आजही बरोबर आहेत, त्यांनी उभं केलं आहे स्वतः, म्हणून त्यांना काळजी आहे त्याची. पत्त्याचा बंगला आपण रचला आणि तो एका विशिष्ट उंचीवर आला की आपल्याला काळजी वाटायला सुरुवात होते, कुणीकडून हवा येईल का, हा पडेल का. मग आपण त्या बाजूला जाऊन उभे राहतो आणि मग पुढचं काम करतो, आडोसा धरतो थोडक्यात. त्या पत्त्याच्या बंगल्यासाठी जर एवढी काळजी घेत असेल तर गावाने उभे केलेल्या शाळेसाठी गाव किती काळजी घेईल? वाबळेवाडीच्या बाबतीत स्पेशली बोलायचं तर 32 पट होता आमचा 750 झाला. सरकारी शाळेची आणि मराठी माध्यमाच्या शाळेची फार काळजी आहे सगळ्यांना, फार काळजीने बोललं जातं. पण आमच्याकडं असं घडलं की आमच्याकडे वेटिंग लिस्ट लागली 5000 मुलांची. बरं. आजूबाजूच्या ज्या 18-19 शाळा होत्या खाजगी, आम्ही रँडमली सांगायचो कोणत्याही शाळेत जा, कोणत्याही मुलाला त्याचं नाव विचारा, त्याचं नाव आमच्या वेटिंग लिस्टमध्ये आम्ही दाखवून देतो. सरकारी शाळेमध्ये घडतं हे वाबळेवाडीच्या निमित्ताने सिद्ध झालं, आत्मविश्वास मिळाला सगळ्यांना. पण दरम्यान काही शाळा पण बंद पडल्या तिथं, ज्या अशा काही मंडळींच्या होत्या
की जे परत आमच्या ह्या त्रास देण्यामागं उभे राहिले होते. बरं. आजूबाजूच्या शाळा, त्यांचे 350 मुलं होती त्या शाळेमध्ये, आणि ती शाळा बंद पडली आमच्यामुळं. आता ह्या गोष्टीचं त्यांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नव्हतं. ज्याला चांगलं शिक्षण जिथं मिळते तिथं तो जाईल. आणि मग काहीतरी यांच्या लोकसहभागाच्या बद्दल उलट्या बाजूने काहीतरी बोलणं, ह्या व्यासपीठावर मला ते थोडक्यात सांगणं गरजेचं वाटतं की आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून ज्यावेळेस शासनाने ह्या शाळेला मान्यता दिली, त्यावेळेस मान्यता देण्याच्या अगोदर एक गावची मीटिंग घेतली होती प्रशासनाने. संचालक महोदय त्या मीटिंगला हजर होते, सचिव महोदय होते, आणि शिक्षण मंत्री पण होते त्यावेळेस, विनोद तावडे साहेब होते. आणि त्यांनी यांना सांगितलं की वाबळेवाडीचं मॉडेल विचारात घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ तयार करतोय. आणि वाबळेवाडीचं तुमचं मॉडेल असं आहे की ते लोकसहभागाचं मॉडेल आहे. मग सुरुवातीला ह्या ज्या 100 शाळा उभ्या राहतील महाराष्ट्रामध्ये, यांनी लोकसहभागातून उभ्या करायच्या. मग आधी 100 शाळा, मग 100% शाळा. तर 100% शाळा करताना मग शासन मदत करेल, पण 100 शाळांनी स्वतःच्या हिमतीवर उभं राहायचं. मग गावाकडून त्यांनी हमीपत्र लिहून घेतलं की आम्ही, शासन आम्हाला काही देणार नाही, आम्हाला माहिती आहे, आम्ही आमच्या पातळीवर सगळं करू. प्रशासनाने हे पण लिहून घेतलं की तुम्ही करायचे, ग्रामस्थांनी हा भौतिक खर्च वगैरे जो काही लागेल तो तुम्ही उभा करायचा, आणि ह्या कुठल्याच सिस्टीममध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आमच्या शिक्षकांना घ्यायचं नाही. ते तुमच्या पातळीवर भौतिक सुविधा देण्याचं काम तुम्ही उभं करायचं, गुणवत्तेचं काम आमचे शिक्षक करतील. आम्ही अभ्यासक्रम पुरवू, आम्ही शिक्षकांना ट्रेनिंग देऊ, आणि आम्ही आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून तुम्हाला दर्जा देऊ. ह्या 3 गोष्टी शासन देईल, बाकी सगळं गावकऱ्यांनी करायचं. हां. अशा पद्धतीने ते स्ट्रक्चर होतं. मग यांनी ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये पूर्ण वाडीमधून 4 पेटे होते, त्या मोठी घरं 4 पूर्वी, त्याची आता वाबळेवाडी झाली 70-80 घरांची. तर त्या 4 पेट्यांमधून 2-2 तरुणांची नावं घेतली, त्यांची एक शाळा सुधार समिती तयार केली. आणि ती शाळा सुधार समिती, मग यांनी पैसे कसे उभे करायचे, तर एकदा असं झालं की आम्हाला रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या टाक्या बांधायच्या होत्या. आर्थिकचं होत नव्हतं काय, मग काय करायचं, पुढे यात्रा आली होती. एक सूचना आली की यात्रा बंद केली तर काय होईल. मग यात्रा बंद केली यांनी, त्यानंतर 6 वर्ष यात्रा बंद केली, आणि ते जे पैसे गोळा झाले त्यातून शाळेची कामं करत होते ते. असे त्यांच्या पातळीवर ते पैसे उभे करायला लागले. नंतर बाकीचे काही पालक होते जे सक्षम होते, एक 5% वगैरे पालक असतील, 40-50 पावत्या त्यांच्याकडे ह्या वर्षी दरवर्षी असायच्या. ते म्हणायचे की तुमच्या मुलांच्या बरोबर आमची मुलं शिकतात, ते आमचं पण काही योगदान तिथं असू द्या. फार चांगल्या पवित्र भावनेने त्यांचं सगळं काम चाललं होतं. आर्थिक पैसे त्यांच्याकडे, हिशेब त्यांच्याकडे, खर्च तेच करतायत गावाची माणसं. आणि ह्यातून मग ते पैसे घेतले, अमुक झालं तमुक झालं. बरं, त्या गावाचं कुणीच काही करत नव्हतं. आम्ही सांगत होतो अरे आमचा काही संबंध नाही, ते पैसे ठेवायला नाही, ते पाहायला पण आमच्याकडं नाही. तरीसुद्धा मग शाळेवर आक्षेप घेणं, का चौकशा लावणं, कारण नसताना आम्हाला निलंबित करणं, ह्या सगळ्या गोष्टी पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली जाऊन प्रशासनाने केल्या. बघा, तुम्ही शब्द वापरलात पवित्र भावना, आणि त्या पवित्र भावनेने काम करत असताना शिस्तभंगाची कारवाई होणं किंवा अशा तऱ्हेच्या अनंत अडचणींना तोंड द्यावं लागणं, हा सुद्धा त्याच वास्तवाचा भाग होता. त्यावेळेला असं नाही का कधी वाटलं तर हे कशासाठी करतोय सगळं? नाही, आता तुमच्या समोर बसून बोलतोय म्हणजे खोटं नाही बोलणार सर, पण असं 1 सेकंद पण मनात नाही आलं की आपलं काही चुकलं म्हणून. आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, आणि मी माझ्या पातळीवर त्या घेतल्या. मी लोकांनाही ते समजून सांगितलं. म्हणजे आणि हे कधी चुकलंय, पूर्वीपासून आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला तर प्रत्येकाच्या वाट्याला आलंय. आपल्या वाट्याला आलं याचाच अर्थ आपण चांगलं काम करतोय. आणि कुणाबद्दल असं तिरस्काराची भावना पण कधी मनात आली नाही. कधी आम्ही बॅकफूटवर कधी गेलो नाही. एकंदरच शिक्षण क्षेत्रामध्ये हे प्रकार फार मोठ्या प्रमाणात घडायला लागलेत की चांगल्या शिक्षकाला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. आणि आम्हाला पण थांबण्याची संधी होती, हे सगळं थांबवण्याची पण संधी होती. कारण अंगलट यायला लागलं हे ज्यावेळेस समोरच्यांना कळलं आमच्या, त्यावेळेस आमच्याकडे निरोप पाठवत होते की आपण बसू, बोलू, विषय संपू. पण म्हटलं आता एकदा सुरू झालंयच तर निकालीच होऊ द्या ना. तर मग ते याच्यासाठी केलं, आमच्यासाठी नाही.
पण ह्या गोष्टीसाठी केलं की चांगलं काम केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस त्रास होतो आणि त्या त्रासाचं तुम्ही काही वाईट वाटून न घेता ठाम पाय रोवून उभं राहायचं, अंतिम जे सत्य असतं ते जिंकलं जातं हे दाखवून द्यायचं होतं, म्हणून केलं, लढलो पुढं म्हणून आणि ते सिद्ध पण करून दिलं. आणि ते सिद्ध पण करून दिलं. तर व्यापातून जात असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत होता का? जर कधी असं ती पत्रकारिता असते ना एक वेगळ्या प्रकारची शोध पत्रकारिता, तसं केलं तर आपल्या लक्षात येईल की आपण बाहेर असतो हेच त्यांना बरं वाटतं. मी मागच्या 15 वर्षापासून कुणाच्या पाहुण्यांकडं पूजा, लग्न, यात्रा ह्याला मी कुठं जाऊ शकलो नाही घरच्यांच्या बरोबर. सुरुवातीला त्यांना वाटायचं, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं यांचं चांगलं काम चाललंय ते चालू द्या. पाहुण्यांच्याही लक्षात आलं यांच्यावर रुसण्यात काय अर्थ नाही. आणि तरी सुद्धा तुमची तिन्ही मुलं, मुलगा काय करतोय बरं आता? तो आता M.Tech झालाय आता जस्ट COEP मधून, COEP ला. मुलगी ती एक डॉक्टर आहे आणि एकीचं MBA करते आता कम्प्युटर इंजिनिअरिंग करून. हा, संपूर्ण समाजासाठी तुम्ही शिक्षक असतानाही तुमच्या तिन्ही मुलांनी सुद्धा शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये खूपच चांगली प्रगती केली. ह्याच्या मागचं श्रेय कोणाला द्याल? मला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही कदाचित, याला श्रेय द्याल. हे जे सगळं झालं, बाहेर काम चाललं होतं, मी म्हटलं ना की नंतर घरच्यांनी मला वेळ दिला आणि सहकार्य पण त्या योग्य अर्थाने केलं. त्या मुलांच्या मध्ये पण एक अशी भावना असते की आपला बाप काहीतरी चांगलं करतोय जे समाजाच्या हिताचं आहे आणि समाज त्याला मान्यता पण देतोय. एक नकळत त्यांच्यावर पण एक जबाबदारीची भावना येते ती की आपण ह्या तोडीचं वागलं पाहिजे. पण हे फार महत्वाचं आहे. तुम्ही शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना न शिकवता शिक्त करण्याचा प्रयत्न केलात आणि घरामध्ये सुद्धा अर्थातच तुम्ही ते केलं, तेच केलं, ही गोष्ट फार महत्वाची. मला सांगा, आज तुम्ही जालंधरवाडीच्या शाळेत आहात, म्हणजे शाळा बदलत जातात, तुमचा प्रवास वेगवेगळ्या वळणावरती येत जातो. तुमच्या मनात कायमचं स्थिर काय राहतं? उद्देश स्थिरच राहतो. ठिकाण कोणतं का असना, माणसं कोणती का असना, कदाचित कधीतरी आपल्याला कळतं आपल्या आयुष्यामध्ये की तुझा जन्म कशासाठी, मग ती गोष्ट सोडायची नाही कधी. तुम्हाला काय वाटतं तुमचा जन्म कशासाठी? जे मी काम करतोय ना, त्या कामाची जी पद्धत आहे, मुलं खूप आनंदाने शिकतात तिथं. म्हणजे मीच एका ठिकाणी वाचलं होतं की 2 ठिकाणी कोणी माणूस स्वतःच्या मनाने जात नाही, एक म्हणजे शाळा, दुसरा म्हणजे तुरुंग. तर आमच्याकडे शाळेमध्ये सकाळी लवकर मुलं धावत येतात, संध्याकाळी घंटा वाजतच नाही, वाजली तरी कुणाचं लक्ष नसतं. शाळा सुटल्यानंतरही मुलं तिथंच असतात. म्हणजे व्यवस्थेमुळे जे काय अनुभव आलेत, त्या अनुभव पुढाऱ्यांच्या लेवलवर पण वाईट आले, ते येऊ द्या, हरकत नाही, पण अधिकाऱ्यांच्या पातळीवर ते अनुभव नको होते यायला. जे मुख्य अधिकारी होते, उच्च अधिकारी होते, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तिथून बदली करून घ्यावा, असं समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे. मी म्हणलं का म्हणून करायची? नाही, त्यांची इच्छा आहे. तुम्हाला पटती का त्यांची इच्छा? नाही, आम्हाला मस्त सगळं कळते, पण आमच्यावर प्रेशर आहे, आम्हाला समजून घ्या. मग त्या दिवशी माझा थोडासा संयम, मी फार संयमी आहे, मी फार नम्र आहे बोलण्यात वगैरे, पण थोडासा त्या दिवशी माझा सुटला होता तो की म्हणलं अरे, शिक्षक हा ह्या व्यवस्थेतला सगळ्यात शेवटची पायरी, तुमची सगळ्यात वरची पायरी. आम्ही शिक्षक सगळ्यातल्या खालच्या पायरी असून कुणाच्या बापाला घाबरत नाही आमच्या कामामुळं. तुम्ही का घाबरताय? तुम्ही घाबरताय याचा अर्थ तुम्ही मिंधे, आणि तुम्ही जर मिंधे असाल तर तुमची कुठली गोष्ट ऐकणं हे चुकीचं ठरेल. त्याच्यामुळं बदली वगैरे करत नसतो. माझी बदली करण्यासाठी तुम्हाला जे काय करता येईल ते करा. आणि पुढचा टप्पा हाच होता, निलंबन केल्याशिवाय बदली होत नव्हती. तिथं त्यांचं ऐकलं असतं कदाचित तर एक साधारण शिक्षक जसा आम्ही विचार करतो की कशाला वाद, आपलं चला बदली तर दुसरी शाळा. पण एक प्रश्न होता मनात की बदली केल्यानंतर दुसऱ्या शाळेत जाताना मध्ये रस्त्यात कोणी भेटला आणि त्याला जर मला विचारलं तुमची बदली का झाली, तर मी त्याला काय उत्तर द्यायचं?
हम्म. संघर्ष एकमेव फक्त उत्तर राहतं संघर्ष करणं, लढणं. दुसरा कुठलाच मार्ग आमच्याकडं नव्हता आणि तो केला. हम्म. हे सगळं करत असताना जे काही अनुभव आलेत वाईट, ते वाईट अनुभव मनुष्यबळ चुकीचं आहे म्हणून व्यवस्था चुकीची आहे. हम्म. जेवढं शक्य होईल माझ्या आयुष्यात मला हे मनुष्यबळ आपल्याला चांगलं द्यायचं व्यवस्थेला. ही जी मुलं आत्ता घडतायत त्या प्रसंगामध्ये तर असं झालं, आमच्या वाबळेवाडीच्या मुलांना पण त्रास दिला या मंडळींनी. म्हणजे आमची बोर्डाची मान्यता रद्द केली. 9वी-10वीची मुलं, त्यांना कुठं जायचं आता हा प्रश्न पडला. ते गेल्यानंतर त्यांना ॲडमिशन देईनात. ज्यांनी दिलं त्यांच्या चौकशा लावल्या, परत त्यांनी तिथून काढून टाकलं मुलांना. ह्या मुलांनी आमच्या दाखले फाडून टाकले माझ्यासमोर. मला सांगितलं तुम्ही बघा काय करायचं आमचं. आणि मग NIOS मध्ये त्यांचं बाहेरून ॲडमिशन केले सगळ्यांचे. संकट संधी देत असतं, ती संधी NIOSच्या रूपाने आमच्या पोरांना मिळाली. 2-2 वर्ष आधी 10वी आणि 12वी पोरांनी दिली आणि आता एंट्रन्सची तयारी करतात. एंट्रन्स आणि ते IIT आणि नीट सगळं काही असं मी समजित नाही, पण उत्तर द्यायचं असेल तर तेवढ्या सक्षमतेने जगाला समजल त्या भाषेत द्यावं लागतं. मग आता तशी तयारी करतात मुलं, कुठल्याही शाळेत न जाता, कुठल्याही क्लासला न जाता. आणि आपल्याच व्यासपीठावरून सांगेल, नेक्स्ट सुपर 30 वाबळेवाडीतच होणार. आणि ह्या पोरांनी, त्यांचे आईबाप असे आहेत बऱ्याच जणांचे की सकाळी खाल्लं तर संध्याकाळची भ्रांत आहे, अशी मुलं आहेत. त्यांना कुठल्याच गोष्टीचं, पूर्वीपासून वाबळेवाडी शाळेचं मॉडेल जे तयार केलं होतं ना, तिथं पण हेच आम्ही वापरलं होतं की त्या मुलांना त्यांच्या म्हणजे वाबळेवाडीच्या शाळेत आल्यानंतर कुठल्याच गोष्टीची कमतरता, माझा बाप गरीब आहे हे कधी आठवलं नाही पाहिजे. तिथं कुणी गरीब नाही, तिथं कुणी श्रीमंत नाही, सगळी नातीगोती शिक्षकांच्यात दिसली पाहिजेत. अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे ते वाबळेवाडीमध्ये उभं केलं होतं. आजही त्याच्यावरच काम करतो. त्या पोरांना सांगितलं तुमच्याकडून काही नाही पाहिजे, तुम्ही सक्षम व्हा. ही देश चालवणारी जी कोर टीम असते तिथं जाण्याचा प्रयत्न करा आणि तिथं गेल्यानंतर मला भेटायला या, मग मी सांगतो काय करायचं. हा उद्देश आहे जगण्याचा, हे काम आहे. वा, हा उद्देश आहे तुमच्या जगण्याचा. शाळेचा तुरुंग बनवायचा नसेल तर कोणत्या 3 गोष्टी करायला हव्यात? मीटिंगमध्ये मी आमच्या ह्या जालिंदर नगरच्या पालकांना सांगितलं होतं, म्हणलं मी शाळेचं घर करायचा प्रयत्न करतोय, तुम्ही घराची शाळा नका करू. पहिलं तत्व कुठलं असेल तर हे तत्व आहे. बर, मुलांना शिकवण्यापेक्षा पालकांनाच जास्त शिकवणं गरजेचं आहे सध्याच्या काळात. ती एक गोष्ट गरजेची वाटते. आणि तिसरी गोष्ट असं की आमच्या अजून एक, मी प्रसंगानुसारच सांगतो या सगळं, रयत शिक्षण संस्था आहे आमच्या तिकडं, म्हणजे सगळीकडेच आहे पण तिथं फार त्यांचं प्रस्त आहे. साताऱ्याला ट्रेनिंग होतं, एक 4-5 हजार शिक्षक होते ट्रेनिंगला. आणि ट्रेनिंग कोण घेणार होतं तर आमची वाबळेवाडीची 3 मुलं. अरे वा. तर त्या मुलांना पूर्ण ट्रेनिंग त्यांनी घेतलं, त्यांचं एक 2 तासाचं 3 तासाचं ट्रेनिंग झालं. आणि जे सचिव आहेत अनिल पाटील सर, त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी अशा 2 गोष्टी सांगा की आम्ही आमच्या शाळा वाबळेवाडीसारख्या करू शकतो. हा. तर एक मुलगी होती सानिया नावाची, बर, सानिया शेख, तर तिने उत्तर दिलं होतं, म्हणले सर 2 गोष्टी करू नका, एकच गोष्ट करा. कोणती एक गोष्ट? म्हटली मुलांचं ऐकत चला. मला वाटतं ह्या 3 गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर शाळा तुरुंग होणार नाही. भविष्यामध्ये काय योजना आहेत तुमच्या? जालिंदर नगर तर एक आदिवासी भागातली वस्ती आहे. एका बाजूने धरणाचा फुगारा, एका बाजूने डोंगर, ॲप्रोच रोड नाही थेट. 3 मुलं होती पूर्वी शाळेमध्ये, तिथं आता 100पेक्षा जास्त मुलं झालीत. तिथं एक खूप चांगलं शाळेचं स्ट्रक्चर उभं राहिलंय. तिथली ती जागा पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की आपण ज्याला दुर्गम म्हणतो, अवघड क्षेत्र म्हणतो, तर महाराष्ट्रामध्ये याच्यापेक्षा अवघड क्षेत्र कुठं नसावं, याच्यापेक्षा दुर्गम भाग जास्तीचा कुठं नसावा. मग जर तिथं उभं राहते तर प्रत्येक ठिकाणी अशी शाळा उभी राहिली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या मुलांसाठी मिळालं पाहिजे. आपण जसं एखाद्या फुलझाडाच्या बाबतीत बोलतो, त्याची फुलं आपल्याला जर चांगली पाहिजे असतील, उमललेली पाहिजे असतील, तर त्याच्या पाकळ्या ओढून ती फुलं उमलणार नाहीत. त्याच्या मुळाजवळ काम केलं पाहिजे तर ती फुलं चांगली उमलतील. शिक्षण हे मुळाजवळचं काम आहे. झाडाला जशा पांढऱ्या मुळ्या असतात
त्या जशा जितक्या चांगल्या डेव्हलप होत्या, जारवा म्हणतो त्याला, कोणी काय म्हणतं, आणि मग त्या मातीत पडलेलं जे खत असेल, पाणी असेल, ते शोषून घेतात ते आणि सक्षम होत चालतात. तर त्या दर्जाचं शिक्षण, त्या दर्जाची मानसिकता ही शाळेमध्येच घडवता येते. आज समाजातले सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्या सगळ्या शाळेमुळे तयार झालेत. आणि ह्याला जे काही आत्ता उपाययोजना चालू आहेत, ह्या मलमपट्ट्या आहेत, यांनी काही शक्य नाही होणार. याच्यावर जर कायमस्वरूपीचा मार्ग काढायचा असेल तर शाळेतच काढावं लागेल. ते मार्ग काढणारे, ती उत्तरं देणारे, ती समस्या सोडवणाऱ्या अशा शाळा आमच्या शिक्षक बांधवांच्या माध्यमातून सर्वत्र कशा उभ्या राहतील, त्याच्यासाठी खारीचा वाटा कसा घेता येईल, ह्याच गोष्टी फक्त पाहणार. वा, क्या बात. आत्ता माझ्या मनामध्ये 3 शब्द येत आहेत वारे गुरुजींच्या बाबतीतले. नम्र, विधायक, संघर्ष. नम्रता त्यांच्या वृत्तीची, विधायकता त्यांच्या हेतूमध्ये आणि संघर्ष त्यांच्या जगण्यामध्ये. मला वाटतं तुम्ही जे काम करत आहात अथकपणे, त्याच्यातून आम्हाला खूप महत्त्वाचं कळलं की जी शिक्षणाची प्रक्रिया आहे, शिकण्याची प्रक्रिया आहे, तिला कृत्रिम बनवू नका. मुळाशी काम करत राहिलो, तिकडे खत पाणी देत राहिलो, तर प्रकाशाच्या पहिल्या किरणांबरोबर तो सांगावा त्या फुलांपर्यंत पोचणारच आहे आणि ती फुलं उमलणारच आहेत. ती फुलं उमलणं म्हणजे काय? असं मनुष्यबळ तयार होणं की जे मनुष्यबळ व्यवस्थेला सुद्धा बदलेल. मुलं शिकतात, त्या शिकण्या योग्य वातावरण त्यांना निर्माण करायचं असतं. तेव्हा साने गुरुजी असू देत, तोतोचान असू दे, मॉन्टेसरी असू देत, तुम्ही असू देत, किंवा महाराष्ट्रामधले असे अनेक प्रयोगशील शिक्षक असू देत, ते सगळे आम्हाला एकच सांगतायत, शिकण्यासाठी योग्य असं सहकार्याचं उत्सवी वातावरण तयार करा. शिकणार नाही असं कोणी राहणारच नाही.